brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। लगेच चिडू नका, चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं नाही चालत ते। आणि आम्ही पण त्या चिडण्यामध्ये कमी नाही। आता काय काही लोकांना किती चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतो आणि मग मी राग करतो। आपण चांगल्या रत्नागिरी जिल्ह्यातील 9, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 19 अशा एकूण 28 परराज्यातील नौकांवर, म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे परराज्य होतंय असं ते उद्बोधित होतंय। या ठिकाणी परराज्यातील थोडंसं सुधारणा करून घ्या, लगेच चिडू नका, चिडायला बाहेर मैदान मोकळं आहे, इथं नाही चालत ते। आणि आम्ही पण काय चिडण्यामध्ये कमी नाही। म्हणून आपल्याला जो मुद्दा उपस्थित करायचा आहे तो ह्या परराज्यातल्या बोटी येऊन आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी करतात, हे आपल्याला नाकारून चालणार नाही। सरकारी म्हणून उत्तर देत असताना ठीक आहे, मी ज्यावेळेला मत्स्य विकास राज्यमंत्री होतो, दादा इथे बसलेले आहेत, तेव्हा आपण पहिल्यांदा मच्छीमार लोकांच्या अशा पद्धतीनं अनधिकृत मासेमारी करणाऱ्या लोकांना पकडण्याकरता स्पीड बोटी आपण खरेदी केल्या। आज सुद्धा आपल्या विभागाकडे 8 स्पीड बोटी आहेत की ज्यातल्या 4 केंद्र सरकारनं दिल्या आहेत, 4 राज्य सरकारनं दिल्या आहेत। अध्यक्ष महोदय त्या अटीच्या अटी आता बंद आहेत। आपण त्या कायद्याचा अभ्यास करून मंत्री महोदय तशा प्रकारचा कायदा करणार का, हा दुसरा मुद्दा आहे अध्यक्ष महोदय। आणि तिसरा मुद्दा, आपण त्या काळामध्ये 3 ड्रेजर विकत घेतले होते, एक रायगड, एक रत्नागिरी आणि एक सिंधुदुर्ग। कशा करता तर मासेमारी करणाऱ्या त्या किंवा मासेमारी ज्या एरियात होते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये सँडबार होतात आणि सँडबार झाल्यामुळं बोटी पास पण करता येत नाही आणि बोटी पार्क पण करता येत नाही, आत खूप अडकून पडतात आणि म्हणून तेही ड्रेजर बंद झालेत। पुन्हा आपण नव्यानं हे ड्रेजर घेऊन त्या जिल्ह्यामध्ये तो सँडबार दूर करून मच्छीमारांना त्या ठिकाणी मासेमारी करणं आणि बोटी पार्किंग करणं हे आपण सोयीचं कराल का, हे माझे 3 पॉइंटेड प्रश्न। अध्यक्ष महोदय, सन्माननीय भास्कर जाधव साहेबांनी महत्वाचे प्रश्न विचारलेले आहेत। आता चिडणं आणि या प्रश्नाचा काय संबंध आहे हे आता पहिलं तर मला माहितच नाही अध्यक्ष महोदय। हे हा प्रश्न झाल्यानंतर त्याचं उत्तर समजेल। हा, आणि अध्यक्ष महोदय, हे खातं वर्षानुवर्ष आपल्या महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चालू आहे। 2014लाच हे खातं जन्माला आलं असं नाही, म्हणजे वडील या खात्याचे मंत्री पहिले होते, मग भास्कर जाधव साहेबांसारखे, म्हणजे हे प्रत्येक मंत्र्यांनी आपल्या आपल्या पद्धतीने अध्यक्ष महोदय या खात्याच्या माध्यमातून मच्छीमारांच्या साठी न्याय देण्याचा प्रयत्न वर्षानुवर्ष केलेला आहे। सगळं काही 2014च्या अगोदरच आलं असं कृपया चुकीच्या गोष्टी रेकॉर्डवर जाऊ नये म्हणून हा उल्लेख केलेला आहे। एक मुद्दा अध्यक्ष महोदय असा आहे, हो सगळे रेकॉर्ड आता मंत्री असल्यामुळे रेकॉर्ड आहेत अध्यक्ष महोदय, म्हणून ठीक आहे, कारण का परत सगळं मीच केलं हा विषय नको जरा याच्यावर। दुसरा मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आता काय काही लोकांना किती चांगलं बोललं तरी पण त्यांना तो राग येतो आणि मग मी राग करतो। आपण चांगल्या गोष्टींबद्दल मूळ मुद्दा मच्छीमारांबद्दल आहे अध्यक्ष महोदय। मुद्दा असा आहे अध्यक्ष महोदय, जाधव साहेब, आपला हा प्रश्न बाकी सगळ्या गोष्टी जाऊन दे, आपण कोकणातले आपण सगळे लोकप्रतिनिधी आहोत, राजकारण निवडणुका हा गोष्टी आणि पक्षीय राजकारण वेगळं, पण आपल्या दृष्टिकोनातून हा प्रश्न खरंच महत्वाचा आहे। कारण का परराज्यातून येणारे जे गस्ती नौका असतील किंवा हायस्पीड असतील त्याच्यामुळे आपल्या समुद्रामध्ये असणारं खऱ्या अर्थाने जे आपलं बोलतो ना ते आपल्या मच्छीमारांसाठी जे काही उत्पादन आपल्याला मिळतं ते हे घेऊन जाण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न मालपी कर्नाटक या सगळ्या बोटी करतात।